अजूनपर्यंत माझ्या लाईफमध्ये मी एवढी पिंडी एका मंदिरामध्ये कधीच बघितल्या नाहीत आणि इथलं वातावरण एवढं छान आहे की इथून जावंसं वाटत नाही. जय शिवराय मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत पाटेश्वर लेणी पाहण्यासाठी. तर साताऱ्यापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती देगाव म्हणून आहे. त्या देगावामधून उजवीकडे फाटा फुटतो. त्या फाट्याने सरळ आल्यानंतर आपण पाटेश्वर लेणी या ठिकाणी पोहोचतो. आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामधील पाटेश्वर डोंगर या ठिकाणी. हे ठिकाण म्हणजे अतिशय निसर्गरम्य आणि घनदाट झाडींनी व्यक्त असं हे ठिकाण आहे. पाटेश्वर डोंगर या ठिकाणी आपल्याला हजारो पिंडी एकाच ठिकाणी पाहायला भेटतात. असा हा लेणी समूह पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, पाटेश्वर मंदिराच्याच मागच्या बाजूला दक्षिण कोटी पिंड लेणी समूह जो आहे या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. तर चला आता आपण ह्या लेण्यांमध्ये जे काही पिंड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नानाविध प्रकारच्या पिंडी पाहायला भेटणार आहेत. तर जाऊया आता आपण लेण्यांमध्ये आणि पिंडी पाहूया. या दक्षिण कोटी पिंड समूहामध्ये आपल्याला सुपारीच्या आकारापासून ते 5 फूट उंचीपर्यंतच्या अनेक विविध प्रकारच्या पिंडी म्हणजेच शिवलिंग या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि हे जे लेणी समूह आहे हा म्हणजे एक शिल्पशाळा म्हणून या ठिकाणी याची ओळख आहे. त्यामुळे आपल्याला ह्या लेणी समूहामधील ज्या काही पिंडी आहेत ह्या वेगवेगळ्या शिल्पकारांनी घडवल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या लेणी समूहामध्ये हजारोच्या पटीने आपल्याला विविध प्रकारच्या पिंडी पाहायला मिळतात. परंतु ह्या पिंडी किंवा शिवलिंग ज्या शिल्पकाराने बनवले आहेत त्या शिल्पकारांचा आपल्याला कुठेही उल्लेख पाहायला भेटत नाही. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता या लेणी समूहामध्ये भरपूर अशी मोठी ही पिंड आपल्याला पाहायला भेटते. पण आता पावसाळा असल्या कारणामुळे या लेणी समूहामध्ये पूर्ण पाणी साठलेलं आहे. पहा, भरपूर अशा मोठ्या प्रचंड आकाराची ही पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. भाऊसाहेब नमस्कार. नमस्कार. तर कसं काय पाटेश्वर लेणी समूह, पाटेश्वर मंदिर आवडलं का तुम्हाला? अजूनपर्यंत माझ्या लाईफमध्ये मी एवढी पिंडी एका मंदिरामध्ये कधीच बघितल्या नाहीत आणि इथलं वातावरण एवढं छान आहे की इथून जावंसं वाटत नाही.
तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या पाटेश्वर मंदिराकडे आणि हा पिंडींचा समूह बघावा अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं। धन्यवाद भाऊसाहेब। धन्यवाद। तर मंडळी, आपण पाटेश्वर मंदिर आणि दक्षिण कोटी लेणी समूह हा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आता लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।